सगळ्यांना. मी शिल्पा केळकर. आय थिंक सगळ्या जणांना, बऱ्याच जणांना माहिती आहे, काही जणांना माहिती नाही आहे. भाग्यश्री बरोबर मी गेले 20-22 वर्ष अक्षय भाषेच्यासाठी आम्ही दोघीजणी मिळून काम करतो. आणि आपण आता कार्यक्रमाची सुरुवात करू. तर सर्वांचं आजच्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. आपल्या सगळ्यांच्या मराठी घराघरातून गणपती, नवरात्र झालं, काल दसरा झाला, आता हॅलोविनला काय बनायचं याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ते होस्तोपर्यंत दिवाळी येईलच. दरवर्षी खरं तर यावेळेला हवा चांगली झालेली असते. यावेळेला आपल्याला निसर्गानं अगदीच वाट बघायला लावली आहे. आपण सगळेजण दरवर्षी म्हणतो, अरे बाबा सोनारून वाळवंटाला आपण सांगतो आता 3 महिने आमची काळजी घे, आणि आपण आपली घरं बंद करतो आणि बसून राहतो आणि एक दिवस सकाळी बाहेर पडलं की ती मंद मधुर छान गारव्याची येणार याची वाट बघत असतो. पण यावेळेला मात्र त्याला फारच उशीर झाला आहे. आता जरा जाणवायला लागलं आहे, थोडासा थंडावा यायला लागला आहे आणि आपल्याला तो सगळ्यांना उल्हासित करायला लागला आहे. पण हे मात्र खरं आहे की कितीही कठीण परिस्थिती असली तरी माणसाच्या जीवन रंध्रातून कलेचा उमाळा फुटल्याशिवाय राहत नाही. ज्यांना कुठली ना कुठली कला पोचते किंवा कुठल्या तरी रूपातलं पुस्तक किंवा भाषेतले शब्द ज्यांच्या वाढीला हातभार लावत असतात, त्या माणसांची मने मग जरी तप्त रणरणत्या उन्हात असली ना तरी ती नेहमी रसाळ आणि आर्द्र असतात. आणि अशाच तुमच्यासारख्या सगळ्या आर्द्र मनांच्या माणसं आज इथे कलेचा आस्वाद घ्यायला जमली आहेत असं मला वाटतं. आपण आता या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे कविता वाचनाने. अरुणा ढेरेंनी म्हटलंय की कारणाने किंवा कारणाशिवाय आपण कवितेकडे पुन्हा पुन्हा वळतो. तिला समजून घेण्यासाठी आपल्या पंचेंद्रियांच्या संवेदना तल्लख होतात आणि तिच्या अर्थाची उकल करताना आपली आयुष्याविषयीची जाणच एक प्रकारे वाढत राहते. अशा काही जाण वाढवणाऱ्या कविता आज निवडल्या आहेत. पहिल्या कवयित्री आहेत पद्मा गोळे. त्यांच्या कविता अशाच सदरात मोडणाऱ्या. त्यांच्या कविता स्त्री जीवनाच्या विविध पैलूंशी सखोल संवाद साधतात. त्यांच्या कवितेतली मृदुता आणि सहजता आपल्या सगळ्यांच्याच मनाला खूप भावते. जन्म मृत्यूचे गूढ आणि पैलतीराची चाहूल त्यांनी या पुढच्या कवितेत किती हळुवारपणे मांडली आहे ती आपण आता ऐकूया प्रज्ञा जोशी हिच्याकडून. कवितेचं नाव आहे आताशी मी नसतेच इथे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. पद्माताईंची आताशी मी नसतेच येथे ही कविता सादर करते. आताशी मी नसतेच येथे, तशी माझी अजून ये जा असली तरी आताशी मी नसतेच येथे. मला ना आहेत की सगळी, पण माझ्या काही लक्षातच राहत नाही. आताशी मी नसतेच इथे. कुठे म्हणून काय विचारता, जसं काही तुम्हाला ठाऊकच नाही. बाकी नसेलही म्हणा. त्या गावच्या वाटेला फारसं कोणी जातही नाही. तिथे घर म्हणता आहे की, इतकं मोठं त्या घराला भिंतीच नाही. छत ना आहे नाहीच, तसलाच उंबरठा. त्यावरून वाहते नदी. नदीत खेळतात चंद्र आणि चांदणे. मी ना काठाकाठानं निर्माल्य वाहतोय ना, त्यातच असते कुठेतरी. त्यात आणि निर्माल्याच्या ताज्या ताज्या स्वप्नात आहे ना सोबत आपल्या त्या ह्यांची नावही आहे त्यांना,
पण मला आठवत नाही. आताशा मी नसतेच इथे. हळूहळू तुटतंय रेशीम काचणार. आता गळा मोकळा होतोय. ओठापर्यंत आलंय गाणं. म्हणू का? यमुनेच्या डोहात कात्यायनी व्रत केलं तेव्हाचं गाणं. वस्त्र केव्हाच गेली आहेत कदंबावर अंतरपात व्हायला. सावधान, मी झालीये निळं गाणं, निळ्या नदीत वाहणार निर्माल्याबरोबर. मी आताशी नसतेच इथे. तशी माझी ये जा असली तरी आताशी नसतेच इथे. नसतेच इथे. धन्यवाद. आता पुढची कविता वाचायला मी निखिल देशपांडेला बोलवते. म देशपांडे हे एक वैदर्भीय कवी होते. त्यांची तशी म्हटलं तर 3-4च पुस्तकं प्रसिद्ध आहेत. खूप नाव नाही आहे त्या कवीचं, पण ते खूप सखोल आणि चिंतनशील कविता करण्यासाठी प्रसिद्ध होते. म देशपांडे, मनोहर महादेव देशपांडे. एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण, अशी अतिशय संवेदनशील ओळ असलेली एक कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे तहान. आणि ती कविता वाचल्यावर मला असं वाटलं की ही सामान्य माणसांच्यासाठीचं एक पसायदानच आहे. सो सामान्य माणसांच्यासाठी लिहिलेलं एक पसायदान तहान ही कविता निखिल वाचतोय. कवी आहेत म देशपांडे. म देशपांडे आणि मी रिलेटिव्ह नाही. नंतर मी विचारायचं आधी कविता मी सुरू होतो. खूपच सुंदर कविता आहे. सारा अंधारचा प्यावा लागावी तहान. सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान. एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. व्हावे एवढे लहान सारी मने कळो यावी. व्हावे एवढे लहान सारी मने कळो यावी. असा लाभावा जिव्हाळा पाषाणाची फुले व्हावी. सर्व काही देता यावे श्रेय राहू नये हाती. सर्व काही देता यावे श्रेय राहू नये हाती. यावी लाविता कपाळी भक्ती भावनेने माती. फक्त मोठी असो छाती दुःख सारे मापायाला. फक्त मोठी असो छाती दुःख सारे मापायाला. गळो लाज गळो खंत काही नको झाकायला. राहो बनून आकाश माझा शेवटचा श्वास. राहो बनून आकाश माझा शेवटचा श्वास. मना मनात उडावा फक्त प्रेमाचा सुवास. फक्त प्रेमाचा सुवास. एका देशपांड्यांनी दुसऱ्या देशपांड्यांना म म्हणतो. म देशपांडे. पुढची कविता आहे ग्रेस. ग्रेस अर्थातच माणिक सदाशिव गोडघाटे. या कवीचं नाव सर्वश्रुत आहे. वर्धेकरांच्या नंतरच्या नवकवींच्या दुसऱ्या पिढीतली अग्रगण्य कवींची जी पिढी त्याच्यामध्ये ग्रेस मोडतात. एक अलीकडे मी एक काहीतरी वाचत होते. त्याच्यामध्ये ग्रेसांनी स्वतःच्या कवीबद्दल काय म्हटलं आहे ते मी वाचलं कुठेतरी. ते म्हणतात की माझी कविता म्हणजे एक स्वगत असतं. माझी कविता म्हणजे एक स्वगत असतं आणि म्हणूनच स्वगताच्या स्वभावानुसार त्यामध्ये जाणीवांचं भान नसतं. त्याला प्रेक्षकांची गरज नसते आणि प्रेक्षकांच्या अस्तित्वाची दखलही घेतली जात नाही. ती तिच्या निर्मात्यापासून म्हणजे माझ्यापासून निर्भीडपणे उमलून येते. माझ्या कवितेत पांडित्याचा आव नसतो की अज्ञानाचं कौतुक नसतं.
मी असा कवी आहे जो भाषेमध्ये नवीन शब्द निर्माण करतो. तर शब्दांचं असं अत्यंत परिणामकारकपणे शब्द वापरून त्यांच्या कवितातून काही वेळा आपल्याला मौन सदृश्य पण अतिशय भावस्पर्शी दुर्बोधता जाणवते. अशा या आत्मपर कवीची एक कविता आहे. कवितेचं नाव आहे उर्मिला आणि कविता वाचणारे रोहिणी कुंभारे. उर्मिला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती रामायणातली लक्ष्मणाची पत्नी. आणि तिनं जो काही त्याग केला तो रामायणामध्ये बऱ्यापैकी अनुल्लेखित राहिला आहे. आणि ग्रेसनी तिच्या एका विरहिणीची व्यथा या कवितेतनं मांडली आहे. कवितेचं नाव आहे उर्मिला आणि वाचतीय रोहिणी कुंभारे. हॅलो, नमस्कार. कवी ग्रेस यांची उर्मिला ही कविता सादर करते. त्या दाट लांब केसांचा वाऱ्यावर उडतो साज, दुःखात अंबरे झुलती ही अंग झाकते लाज. तरी तरी हळूहळू येते ही संध्येची चाहुल देवा, लांबती उदासीन क्षितिजे पाण्यात थांबल्या नाव. देहास आठवे स्पर्श, देहास आठवे स्पर्श तो दिला कोणत्या प्रहरी, की धुके दाटले होते या दग्ध पुरातन शहरी. सुख असे कळीतून फुलते, सुख असे कळीतून फुलते, व्यापतो वृक्ष आभाळ, छायाच कशा दिसती मग आपुल्या परी खडकाळ. आटले सरोवर जेथे, आटले सरोवर जेथे, का मोर लागतो नाचू, तू सोड उर्मिले आता, डोळ्यात बांधिला राखू, डोळ्यात बांधिला राखू. धन्यवाद. रोहिणी, प्रज्ञा आणि निखिल, धन्यवाद. कविता मस्त सादर केल्यात. भाग्यश्री आणि मी कायम बोलत असतो आणि कविता वाचन म्हटलं की भाग्यश्री परवा अगदी गमतीनं मला म्हणाली, कुणी पण मला कविता असं म्हटलं की मी अगदी थडग्यातनं उठून पण येईन परत बाहेर. कविता वाचन म्हटलं की मी हजर असेन. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात कविता वाचनानं सुरू करायची असं आम्ही दोघींनी ठरवलं. आणि आपल्याला छान कविता सादर करणारी लोक मिळाली. मला फार आनंद होतो आहे की आपल्याकडे नवीन लोक आली आहेत आणि खूप छान वाचल्या तुम्ही तिघांनी पण. धन्यवाद. आता आपण आपल्या पुढच्या आणि मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. माया अंजेलो म्हणतात की यू कॅन्ट यूज अप क्रिएटिव्हिटी, यू कॅन्ट यूज अप क्रिएटिव्हिटी, द मोर यू यूज द मोर यू हॅव. म्हणजे की सर्जनशीलता कधी संपत नाही आणि जितकी तुम्ही अधिक वापरत जाल तितकी ती वाढत जाते. तर अशी सर्जनशीलता असलेल्या लेखिका आणि कथाकार आज आपल्यात उपस्थित आहेत. त्यांची ओळख आपल्या बऱ्याच जणांना आहेच, पण मी परत एकदा आज करून देते. प्रोफेसर माधुरी शानबाग यांची खरं तर ओळख बऱ्याच पातळ्यांवर करून द्यावी लागेल. एक प्राध्यापिका, प्राचार्य, लेखिका आणि फिनिक्ससाठी त्या आजी म्हणूनही आपण त्यांना ओळखतो. अशी त्यांची औपचारिक आणि अनौपचारिक ओळख आहे. त्यांची बरीच आत्तापर्यंत 50पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी 1977 पासून ते 2022पर्यंत गोविंदराम सक्सेरियामध्ये सायन्स वरिष्ठ महाविद्यालयात फिजिक्सचं अध्यापन केलं. मला तर पहिल्यांदा जेव्हा कळलं फिनिक्समध्ये माधुरी शानबाग आल्या त्यावेळेला मी म्हटलो, हो अग्निपंखच्या लेखिका. दॅट इज म्हणजे वीणा गवाणकरांना जसं आम्ही एक होता कारवरनं ओळखतो तसं तुम्हाला आम्ही अग्निपंखनं ओळखतो. हो. तर कॉलेजमध्ये त्या 2022पर्यंत होत्या आणि शेवटची 5 वर्ष त्यांनी प्राचार्यांचं पद भूषवून मग त्या निवृत्त झाल्या. त्या विज्ञानाच्या विद्यार्थिनी असल्यामुळं विज्ञान कथा या प्रकारात त्यांना अनेक पारितोषिकं पण मिळाली आहेत. साहित्य प्रकार जसे लघुकथा, कादंबरी, ललितलेख, चरित्रलेखन आपण आत्ताच म्हटलं, अनुवाद, बालसाहित्य या क्षेत्रात देखील त्यांनी विपुल लेखन करून मराठीच्या दरबारात आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. एकूण 15च्या वरती त्यांना साहित्यिक पुरस्कार मिळालेले आहेत आणि सॅप आणि ब्रेन वेव्स या 2 पुस्तकांना त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पण पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या विपुल दर्जेदार बहुरंगी साहित्यावर पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ आणि तसेच गुलबर्गा विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी PhDचे प्रबंध पण लिहिलेले आहेत.
आणि आय थिंक लेखकाचा यापेक्षा काही फार मोठा गौरव आहे PhD प्रबंध असणं म्हणजे. तर अशा या अष्टपैलू लेखिकेचा सत्कार आपण आधी करूया आणि मग त्यांचा कार्यक्रम करूया. आणि हा सत्कार करण्यासाठी मी अजिता आठल्यांना बोलवते. मग अजिता आठल्यांना सगळ्यांना माहिती आहे, पण अक्षय भाषेतर्फे मी त्यांची ओळख करून देते. कारण कुठलीही संस्था कार्यरत राहण्यासाठी आणि तिची वाढ होण्यासाठी समाजाचा हातभार आणि समाजाची मदत खूप लागते. आणि अजिता एक चोखंदळ वाचक आहे, तिला भाषेची आवड आहे आणि तिनं गेले बरीच वर्ष अक्षय भाषेला मदत केलेली आहे. ती अक्षय भाषेचा एक आधारस्तंभ आहे. अशी अजिताची आज एक ओळख आहे. हॅलो. बसायच्या आधी आपणा सर्वांच्या वतीनं, त्याच्यामध्ये मी सुद्धा आले, आपणा सर्वांचं त्याच्यामध्ये सुद्धा मी आले, मनापासून अभिनंदन करते. कारण आपली मराठी अभिजात भाषा ग्रेसच्या कवितेनंतर विज्ञान कथा वाचायची. मराठी भाषा अभिजातच नाही तर ती आकाशात पसरलेली आहे असं मला वाटते. कारण पद्मा गोळेची कविता आणि कुलकर्णींची कविता आणि ग्रेसची, तरी बरं तू उर्मिला निवडलीस. ग्रेसच्या सांध्य पर्व किंवा वैष्णवी सांध्य पर्वाची वैष्णवी यातल्या कविता 4-4दा किंवा 5-5दा वाचल्याशिवाय मला समजत नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल. त्याच्यानंतर एकदम विज्ञान कथेकडे यायचं म्हणजे खूपच आहे. पण तरीसुद्धा मी मुद्दाम निवडली म्हणजे ही 2024च्या दिवाळी अंकात अजून प्रकाशित व्हायची. विपुलश्री म्हणून जे मासिक आहे पुण्याहून निघतं त्याच्यामध्येही आली आहे. आणि त्याच्या ज्या वैद्य म्हणून बाई संपादिका त्यांनी मला सांगितलं, माधुरी ते काही झालं तरी आम्हाला विज्ञानकथाच हवी आहे. आणि मी कल्पना घेऊन इथे आले आणि मला इथे हे सादर करायला खास आनंद होते. कारण सईला माहिती आहे की तिच्या मुलीचं अरंगेत्रम झाल्यानंतर ही कथा मी लिहिली आणि पाठवली. आणि त्या बाईंनी सांगितलं तुमच्यासाठी पानं ठेवली आहे. त्याच्यामुळे कोण जर जाणार असेल तर पुण्याला ते विपुलश्री मासिक मिळेल, ऑनलाईन पण असेल, मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये ही कथा आहे. तर कथेचं नाव आहे सावित्री. वाचनाला सुरुवात करते. जाग आली तेव्हा आपली झोप अजून पूर्ण झाली नाही असं सत्यदेवला वाटलं. नकळत त्याच्या हातानं बिछाना चाचपला. सावी शेजारी नव्हती. सावी, त्याचा आवाज ऐकच उत्तर आले, 5 मिनटं थांब, आलेच. 2-1 मिनिटांनी ट्रॉली ढकलत ती आत आली. त्यावरचा लिंबू पाण्याचा मध घातलेला पेला उचलून तिने त्याच्या हातात ठेवला. सावकाश पहिला घोट तोंडात फिरवत सत्याने ग्लास रिकामा केला. उठून तो बाथरूमला जाऊन फ्रेश होऊन येईपर्यंत तिने त्याला नीट रेलून बसता येईल अशा उशा रचून ठेवल्या होत्या. सत्या आरामात टेकून बसेपर्यंत तिने ट्रॉलीवरचा छोटा टेबल स्टँड उचलून त्याच्यासमोर ठेवला. त्यावर त्याच्या आवडीची फिल्टर कॉफी भरलेला मोठा मग आणि बाजूला बशी 2 पातळ पापुत्रे सुटलेली खारी बिस्किटं. प्रसन्न मुद्रेनं हसत कप ओठाला लावत सत्यानं तिच्या गालावर टिचकी मारत म्हटले, परफेक्ट. तिने त्याच्या केसातून हात फिरवत म्हटले, बोल, ब्रेकफास्टला काय हवं आहे? किती वाजता हवं आहे? तुझ्या डोळ्यात मला अजून थोडी झोप दिसते. येस, रात्री खूप वेळ काम करत होतो. आता 7 वाजलेत. 9:30ला नाश्ता घेऊन 10ला ऑफिसात जाईन. 1-2 महत्त्वाच्या मीटिंग्ज आहेत. त्याला अडवत ती म्हणाली, नाश्त्याला काय हवं आहे? खूप कांदा आणि कोथिंबीर घातलेलं थालीपीठ करतेस का? सोबत ताजं लोणी आणि मीठ मिरची लावलेलं खवलेलं ओलं ताजं खोबरं. मला 8 वाजता उठव. तासभर मी लोळत पडेन. ओके ओके. खाली वाकत एक खोलवर चुंबन घेऊन सावीनं समोरचं टेबल उचललं. बाजूच्या ट्रॉलीवर सारं काढून ठेवलं. सावकाश मांडी घालून ती त्याच्या बेडवर बसली. हात लांबवून तिने कॉटच्या बाजूलाच असलेल्या साईड टेबलवरची हिरव्या रंगाची मऊ जुन्या साडीची गोधडी आपल्या मांडीवर पसरली. सत्यानं मग सरकून तिच्या मांडीवर डोकं टेकलं. विरलेल्या गोधडीचा तुकडा चेहऱ्याभोवती त्यानं ओढून घेतला.
तिने तिचा हात प्रथम त्याच्या केसातून हळूवार फिरवला आणि मग किंचित किंद्र्या आवाजात त्याच्या कपाळावर थोपटत ती मऊ आवाजात गाणं म्हणू लागली. एक पाय नाचवरे गोविंदा घागरीच्या छंदा, एक पाय नाचवरे मुरारी वाजू दे बासरी, एक पाय नाचवरे. त्याचे डोळे मिटले. गोधडीचा खोलवर श्वास घेत त्यानं ते सूर आपल्या आत उतरू दिले. आजीची आठवण धावत त्याच्यापाशी आली. आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने तो काळ खेचून परत हवा तेव्हा आपल्या आयुष्यात आणायची सोय केली होती. गाणं अर्धवट सोडून सावी बोलू लागली. हे बघ सत्तूराजा, परवापासून तू मला पुन्हा पुन्हा सांगतोयस, तुला चंदनच्या घरी गेल्यावर त्याच्या 3 वर्षाच्या परीशी खेळण्यात किती मजा आली. मला वाटतंय तुला आता एक मस्त मुलगी व्हायला हवी, त्या परीसारखी, किंवा मुलगा झाला तरी चालेल. कल्पना करून पहा, तू त्याच्याशी फुटबॉल खेळतोयस, त्याला बुद्धिबळ शिकवतोयस, त्यानं तुला सापशिडीमध्ये साप हरवलं आणि तो आनंदानं टाळ्या पिटतोय. तुला आतून आपण बाप व्हावं असं वाटतंय. मला कळतंय तुझं मन. मला पटतंय सावी, मला खरंच परीशी खेळायला आवडतं, पण ते सारं झंझट मला नाही जमणार. का नाही? मी आहे ना, मी सारे निभावून देईन. कल्पना कर, तिथे वर स्वर्गात आजीला किती आनंद होईल. थोडी तुझ्यासारखी, खूपशी तिच्यासारखी, त्या परीसारखी अवखळ मुलगी, किंवा गोलम टोल मस्तीखोर अगदी तुझ्यासारखा मुलगा तुझं सगळं आयुष्य भरून टाकेल. सत्याच्या डोळ्यासमोर त्या सुराच्या धुंदीची झालर पसरून एक सुरेख परीसारखा चेहरा तरंगू लागला. तो चेहरा हळूहळू फिक्कट होत त्या जागी निळसर झाक असलेल्या गोल डोळ्याचा गुटगुटीत मुलगा आला. निळसर गोल डोळे, अगदी त्या देविकासारखे. आता ही देविका मध्येच कुठे उपटली. त्याच्या मनातील स्पंदने ब्लूटूथने टिपत असल्यासारखे सावीच्या तोंडून शब्द आले. हे बघ, तुझ्या आवडीचं थालीपीठ मी आता करणार आहे. ते एकट्याने खाण्यापेक्षा सोबत देविकाला बोलवू का? मग तुम्ही दोघे खात खात कंपनीच्या नव्या प्रॉडक्टबद्दल बोलू शकाल. तुम्हा दोघांच्या कंपन्यांच्या एकमेकांच्या स्पर्धक असल्या तरी तुमच्या कामामध्ये बरंच साम्य आहे. एकत्र थालीपीठ खाताना तुम्हा दोघांनाही नवं नवं सुचत जाईल, मला अगदी खात्री आहे. ओके ओके, ती परी ना, ती खरीच आकाशातून चंदनच्या घरात उतरलेली परी आहे. परवा चंदनच्या घरी मी आणि देविका तिच्यासोबत सापशिडी खेळत होतो तेव्हा शीतल म्हणाली, तुमचा जोडा एकमेकांना अगदी अनुरूप आहे, पण मला लग्नाचं बंधन अजिबात म्हणजे अजिबात नको आहे. त्याचा फास कसा होतो ते मी माझ्या आईवडिलांच्या आणि अनेक मित्रमैत्रिणींच्या उदाहरणानं पाहिलेलं आहे. देविकानं तर प्रत्यक्ष अनुभवलं आहे. देविका खूप हुशार आहे. कंपनीनं तिला उगाचच पोस्ट दिलेली नाही आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून सावीनं त्याचं डोकं मांडीवरून उतरून खाली ठेवलं. त्याच्या अंगावरती जुनी दुलई नीट पसरली आणि ती स्वयंपाकघरात गेली. जाता जाता तिने मोबाईल कानाला लावला आणि देविकाला फोन केला. आता आपल्याला नेमके कसे वाटते हे तिला ठरवता आलं नाही. गेली 14 महिने ती त्याच्यासोबत आहे. अलीकडे तर ती एक रोबो आहे हे विसरतच चालली आहे. सत्यामध्ये आपण गुंतत चाललो आहोत असे भास तिला होऊ लागले. त्याच्या आज्ञा पाळता पाळता, त्याच्याशी चर्चा करता करता आपण खरंच त्याची सर्वार्थानं अनुरूप पत्नी आहोत असं आपल्याला वाटतंय. इकडे सत्याही विचाराच्या आवर्तात पुरता गुंतला होता. परी किती गोड मुलगी आहे. चंदन त्याच्या हाताखालचा एक इंजिनियर. सत्याच्या सूचनेप्रमाणे तो रोबो अधिकाधिक आधुनिक, ग्राहकाच्या मागणीनुसार त्यात हवे तसे बदल करणारा इंजिनियर होता. संकल्पना जरी सत्याच्या डोक्यातून निघत असल्या तरी चंदन त्यावर प्रत्यक्ष काम करत होता. काम वाढायला लागलं तसे इतर लोकही आले, पण त्या दोघांची मैत्री उत्तरोत्तर घट्ट होत गेली. त्याची बायको शीतल आणि तिची मैत्रीण देविका. बघता बघता चौघांचा मस्त ग्रुप जमला. चौघेही 5-6 वर्षाच्या अंतरातील समवयस्क. मैत्री जमायला वेळ लागला नाही. त्यात चंदनची बायको अतिशय सुरेख स्वयंपाक करायची आणि त्याची चव चाखायला हे दोघं जायचे. परी आल्यापासून तर सत्य अशा बोलावण्याची वाटच बघत असायचा. मग शनिवार रविवारी आसपासच्या निसर्गरम्य स्थळी ट्रिपा होऊ लागल्या. अलीकडे तर चंदनच्या घरी जायचे आणि त्याच्या छोट्या परीशी खेळायचे सत्याला जणू व्यसनच लागले होते. ती मुलगीही या सत्याकाकाला चिकटली होती. तिला कळलं की हा आपल्या पप्पाचा बॉस आहे तेव्हा त्याच्या तक्रारी सांगायला तिला हक्काचा श्रोता भेटला होता. तू मला लांब केसाची रापुंजेल डॉल दिली नाहीस तर मी सत्याकाकाकडे तुझी तक्रार करेन असे तिने बापाला धमकावलं की सत्याने त्याच दिवशी बाजारात जाऊन ती वस्तू घेऊन चंदनच्या घरी जायचे निमित्त गाठलंच म्हणून समजा.
असे सावीनं नेमक्या त्याच मुद्द्यावर बोट ठेवून त्याला समजावलं होतं. सत्या डार्लिंग, तुझी 35शी आली, आता तुला गंभीरपणे विचार करायला हवा. त्याला सावीचा जन्म, तिचे ठेवलेले नाव, घरी येणे, सतत सुधारत आजच्या पायरीवर येणे आठवत राहिले. 3-1 वर्षापूर्वी त्याच्या मनात पहिला विचार आला आणि काही महिन्यातच त्याने तो प्रत्यक्षात आणला होता. त्याला आपल्या मनात परी घुसायच्या आधी होते ते आपले सावीबरोबरचे शांत आयुष्य आठवले. मन भूतकाळात गेले. सोल असिस्टन्स SA व्हेरिएबल 3 SAVI 3 SAVI सत्यदेवाची, माझ्या एकट्याची सावित्री. सोल असिस्टन्स SOUL घ्या नाहीतर SOL घ्या. व्हेरिएबल V आणि 3 म्हणजे आपल्याकडे 3 म्हणजे त्रिदेव, त्रिशूल. ओठाचा चंबू करत त्याने समोरच्या स्क्रीनवर चुक असा आवाज करत एक उडतं चुंबन फेकलं. त्याच्या चेहऱ्यावर मस्त हसू पसरलं. गेले 6-7 महिने आपण घेत असलेल्या मेहनतीला फळ आल्यावर कुणीही खुश होईलच. उठून तो आपल्याला हवी तशी कॉफी बनवू लागला. त्याने स्वतःलाच बजावलं, हा दिवसातला 6वा आणि शेवटचा कप आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत मी 5चे टार्गेट नक्कीच गाठेन. एकदा का माझ्या मनाप्रमाणे मी माझी सावित्री बनवली आणि ती घरात नांदू लागली की माझा स्ट्रेस कमी होईल. सतत कॉफी पिणं थांबेल. मग हळूहळू कॉफी पिण्याचं व्यसन कमी करत 2वर आणायचा निश्चय त्यांनी मनाशी पुन्हा एकदा घट्ट व्यक्त केला. जसे जसे सावित्रीचे प्रोटोटाईप बनत होते तसे तसे दिवसाचे 20 कपावरून 2 महिन्यात तो 6वर आला होता. काही दिवसातच आपल्याला हवी तशी जोडीदार स्त्री आपल्यासोबत राहू लागेल या कल्पनेनंच त्याच्या आयुष्यात स्थिरता येऊ लागली होती. दाणे मनासारखी पडत आहे त्याचा आनंद व्यक्त करायला ही 16 वर्षापासूनची माझी कृष्णसखी कॉफी ओठांना भिडायलाच हवी. काचेच्या उभट मगमध्ये पाणी भरून त्यानं मायक्रोत ठेवून 2 मिनिटाची कळ दाबली. तोवर फ्रीजमधले चिकन सॅलडचे बाऊल काढून त्यावरचे पातळ प्लॅस्टिकचे आवरण दूर करत त्यावर भरपूर चीज भुरभुरलं आणि मग तेही गरम करत ठेवलं. सकाळी ब्रू केलेल्या कॉफीचा शेवटचा हप्ता त्यांनी गरम पाण्यात ओतला. मस्त चमचा ढवळत वास छातीत भरून घेतल्यावर त्याचा निम्मा शीण जणू कमी झाला. दोन्ही हातात डिश तोलत पायानेच ढकलून दार उघडत तो आपल्या बेडरूमच्या गच्चीत आला. तिथल्या छोट्या 2च खुर्च्या असलेल्या उंच उभट कॉफी टेबलवर बसून त्यानं सभोवती नजर फिरवली. पहिला घास तोंडात टाकण्यापूर्वी त्याने समोरच्या टॉवरवरील हिरवट आकड्याकडे नजर टाकली. 12:10 झाली होती. त्यानं खुशीनं एक घास तोंडात टाकत आजूबाजूला पाहिले. 14व्या मजल्यावरच्या त्याचा हा ओरायन सोसायटीतला 3 बेडरूमचा हवेशीर फ्लॅट त्याला खूप आवडायचा. गच्चीत असं निवांत खात बसलं की दूरवर नजर पोचेल तिथपर्यंत उंच इमारती, त्यांच्यामध्ये गाठलेले हिरवाईचे चौकोन, काही डेरेदार झाडं. आता पिवळ्या पांढऱ्या प्रकाशाच्या फिकट चादरीने त्या सर्वांचा अवघा रंग एक गडद सावळा झाला होता. दूर टेकडीवर दिसणारे श्री श्री रविशंकर यांच्या प्रार्थनागृहाचे चकमकते शिखर तेवढे ओळखीचे वाटत होते. बंगलोरच्या कनकपुरा रोडवरच्या उपनगरात निवांत हिरवाईतील ही जागा त्यानं अगदी वेचून निवडली होती. रात्रीची नीरव चादर सर्वांवर आपल्या मायेची शाल पांघरत होती. खाली दिव्याची झगमग आणि भोवती वेढून घेणारी असीम शांतता. मनासारखं काम झालं की असे पोटभर आवडीचं खाताना अधिकच चविष्ट लागतं. एअर कंडिशनर योग्य त्या तापमानावर ठेवून बिछाण्यावर पडताना त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. आता आपल्या सावित्रीच्या बाह्यरूपात कोणता साथ चढवायचा याचा विचार करता करता कधी झोप लागली त्याला कळलंच नाही. कधीतरी तिनं डोक्यावर पदर घेतलेली साडी नेसावी अगदी आजीसारखी, कधी मांड्या जेमतेम झाकणारा स्कर्ट, कधी सलवार कमीज, तर कधी नितंबाचे वळसे दाखवणारी जीन्स आणि छातीवरचे चेतवणारे घट्ट गोल दर्शवणारे नूडल टॉप्स. ठरलं. शेवटचा विचार तेवढी एक खुपणारी खंत आहे एवढंच त्याला अस्पष्ट आठवत राहिलं. काम, पैसा, प्रतिष्ठा, इतकं भरभरून यश मिळवलं आहे आणि ते शेअर करायला जीवाभावाचं कुणीच नाही. आता आयुष्यात सावित्री येईल आणि ती जागाही भरून काढेल. उठून ग्लासभर पाणी पिऊन तो पुन्हा बिछाण्यावरील मऊ दुलईत घुसला. नेमकं कुठं चुकत गेलं आणि आपण असे एकटे झालो.
अर्धवट ग्लानीत असताना त्याला आपल्या उण्यापुऱ्या 34 वर्षाच्या आयुष्यातील चित्र आलटून पालटून स्मृतीतून वर येत पापणीत पसरत राहिल्याचे जाणवले. आपण 3 वर्षाचे आहोत. नाका डोक्याभोवती मऊ उशी दाबून कानावर येणारे भांडणाचे आवाज आत शिरू नयेत म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आहोत. मम्मी आणि पप्पांची रोज होणारी भांडणं, बहुतेक भांडणाची कारणं तीच, परत परत उपटणारी, त्याच्या मेंदूला न समजणारी, अगम्य, पण त्याच्या युल्याच्या काळजात भयाच्या लाटा उसळून गुदमरून टाकणारे ते असह्य क्षण. मग त्यांचा झालेला घटस्फोट, त्याला न कळणाऱ्या भाषेत बोलणारे इतर सर्व, पुढची मोजून 4 वर्षे आजीच्या मायेनं सावरून घेतलेली, तिच्या साडीच्या निऱ्या वा पदर लपेटून घेतल्यावर वाटणारी सुरक्षितता, त्यासोबत येणारा मसाल्याचा वास, तिचे अचानक हार्ट अटॅकने जाणे आणि आपल्याला त्याचे आकलन न झाल्याने तडफडणे. मग मम्मीचं 2रं लग्न, सिगरेटचा सतत वास येणारा, त्याच्याकडे एक क्षुद्र किडा असावा अशा नजरेने बघणारा, येता जाता चापट्या मारणारा, दुखेल इतक्या जोराने गालगुच्चे घेणारा आणि काल पिरगळणारा, मम्मीला न कळेल असे चिमटे काढणारा तो नवा डॅडी. एका भेटीत हे सारे खराब पप्पांना सांगितल्यावर पुन्हा झालेल्या कोर्टाच्या फेऱ्या, बंद खोलीत त्या काळा कोट्यातल्या टकल्या आजोबांनी विचारलेले प्रश्न आणि आपण दिलेली उत्तरं. मग आपण पप्पांच्या घरी आलो. तिथे असलेल्या नव्या मम्मीनं पहिल्याच दिवशी पप्पा कामावर गेल्यावर गाल जोराने कुस्करत पिरगळत मोठ्या रागीत डोळ्यात धमकी आणत करड्या आवाजात दिलेली तंबी, मला मम्मी म्हणायचं नाही, मी फक्त आलियाची मम्मी आहे, तुम्हाला आंटीच म्हणायचं, आणि एक जरी तक्रार समीरकडे केलीस तर तुझं पाय मोडून ठेव. आपला भयाकुल चेहरा बघून आपल्या पायाला चिमुकल्या कोवळ्या हाताचा घट्ट वेढा घालून असह्य रडू लागलेली आलिया, त्या कोवळ्या स्पर्शानं दिलेली ऊर्जा सोडली तर वाट्याला आलेला भीषण काळोख. त्या रात्रीपासून आपण अंथरूण पुन्हा ओलं करू लागलो. मग पप्पा होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या कुठल्याशा मावशीकडे घेऊन गेले. तिने मारलेल्या गप्पा, तिच्या प्रेमळ चौकशीने आपण रडू लागलो. पप्पा आणि तिच्यासमोर खरं खरं काय ते बोलू लागलो. दोन्ही घरातून अवघ्या 6 महिन्यात हद्दपार झालो. मग वयाच्या 8व्या वर्षी एका डोंगराळ गावातील निवासी शाळेत झालेली आपली रवानगी. सोबत आठवणीतला आलिया नावाचा त्या गोड मुलीचा दा 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 हा बोबडा गोड बोल, त्या आठवणीनंच काही काळ उभारी दिली. मग हळूहळू पडत गेलेली उमस, आपण कोणालाही नको आहोत. बहुतेचे प्रत्येकजण आपापले सुख शोधत आपल्या जगात रमलेले आहेत. आपण कशासाठी जिवंत आहोत? आलियाचा स्पर्श पुसट होत चाललेला. मग आल्या शाळेत शिकवणाऱ्या त्या हसऱ्या बाई, उषाताई, त्या आयुष्यात आल्यावर आपले बदललेलं विश्व, त्यांनी करून दिलेली शब्दांची आखड्यांची ओळख, त्यांचे तालासुरात कविता शिकवणे. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सूर्य देतो. सगळ्या जीवनेच्छा नकळत झालेल्या त्यांच्या मायेच्या स्पर्शाने, त्यांच्या तोंडून निघालेल्या सुरेल गोड शब्दांनी पुन्हा आपल्याकडे परत आली. आपण सत्यदेव नावाच्या एका मुलाचा आतला काळोख नाहीसा केला, त्याला संजीवनी दिली हे त्यांना कळलंही नाही. मग समोर आलेल्या शब्दामध्ये आपण आपल्या आयुष्याचे प्रेयस शोधत गेलो. सारी ऊर्जा त्या जादुई अर्थामध्ये ओतत गेलो. बाकी सगळ्या आयुष्यात शून्यच शून्य पसरलं होतं. त्यात आपण आपल्या प्रयासानं एक आणला. 0 आणि 1च्या नव्या बायनरी भाषेत आयुष्याचं सुक्त नव्यानं लिहायला सुरुवात केली. वयाच्या 10व्या वर्षी एका आंतरशालेय झटपट गणित सोडवायच्या स्पर्धेत राज्यात पहिला आलो आणि एका डिट्टो उषाताईसारखा चेहरा असलेल्या बाईने डोक्यावर तसाच हात फिरवत आपल्याला बक्षीस म्हणून लॅपटॉप दिला आणि एका नव्या जगाची चावी जणू हातात ठेवली. 10वी 12वीपर्यंत आसपासच्या सगळ्यांना आपल्या बुद्धीची चमक दिपवत राहिली. सारं शिक्षण त्या प्रकाशात आपल्याला पुढे पुढे नेत राहिलं. IITत सहज प्रवेश मिळाला आणि पहिल्याच सुट्टीत एका कॉर्पोरेट कंपनीनं उमेदवारी दिली. कंपनीनं खास ट्रेनिंगसाठी परदेशी पाठवलं. रोबोटिक्समध्ये PhD केली. आयुष्यात पुन्हा डोकावू पाहणाऱ्या मम्मी, तिचा तो सिगरेटच्या वासाचा नवरा, पप्पा आणि त्याची उग्र हिरवट घाऱ्या डोळ्याची बायको यांना कटाक्षानं दूर ठेवलं.
अमेरिकेत आणि नंतर भारतात बंगलोरमध्ये परतून लठ्ठ पगाराच्या नोकरीत आपली सारी ऊर्जा ओतत वेगाने समृद्धीच्या पायऱ्या चढत गेलो. या वैभवाला भुलून जवळ आलेल्या काळ्या, गोऱ्या, लठ्ठ, बारीक, कोवळ्या, जून, अनुभवी, अननुभवी स्त्रिया, मुलींना आपला शरीर धर्म ओतायची कचराकुंडी समजून जवळ येऊन दिले. 2-4 भेटी फेकल्या, नंतर त्यांनाही फेकून दिलं. काम आणि अधिक उत्तम काम हा एकमेव आनंद आयुष्यात उरला. आता गिराईकाच्या मागणीप्रमाणे यंत्रमानव बनवणाऱ्या परफेक्ट रोबोटिक्स नावाच्या कंपनीच्या संशोधन विकास विभागाचा सर्वात तरुण भागीदार CEO भोवतालच्या जगाचे राजे आहोत. 14व्या मजल्यावर आपल्या मर्जीप्रमाणे राहून सभोवतीच्या नजाऱ्यात आपली उंची मापत राहून यशाची झिंग अनुभवली. तीही काही काळानं उतरत बेचव वाटायला लागली. मग 3 वर्षापूर्वी उषाताई नावाच्या त्या बाईचा घेतलेला शोध, लग्न होऊन कुठल्याशा दक्षिण आफ्रिकेतल्या देशात त्या स्थायिक झाल्यात इतकेच कळले. मग तिचा सोशल मीडियावर घेतलेला माग आणि उमगलेलं दामू सत्य. सत्यदेव ब्रह्मपुरी नावाचा कोणी विद्यार्थी तिला अजिबात आठवत नाही. मग दुसरा एकमेव पाश, आपली सावत्र बहीण आलिया. ती चटकन सापडली. तिच्याही आईनं नंतर पप्पांना सोडलं. तिनं हॉटेल व्यवसायाचं शिक्षण घेतलं आणि ती आता एका इंटरनॅशनल क्रूजवर शेफ म्हणून काम करते. सतत जहाजातून देश विदेश भटकत असते. तिला भेटलो. तिने पायाला दा म्हणून मारलेल्या मिठीचा स्पर्श कोळसा झाल्याचं आपल्याला लगेच समजलं. आपण नेलेल्या भेटीचा तिने लगेच उघडून ताबा घेतला. त्यातच ती बुडून गेली. तिचा निरोप घेताना आपल्या आतले शेवटचे काही कोवळे जळून राख झाले हे त्याला उमगलं. तिला आपण परत कधीही भेटणार नाही आहोत हेही समजलं. आता आपल्याला एक सोलमेट हवी. ती भोवती उपलब्ध नाही आहे, किंबहुना या जगात ती अस्तित्वातच नाही आहे. मग ठरवलं आपणच तिला जन्म द्यायचा. आपण गिराईकासाठी असेंब्ली लाईन सांभाळणारे, अकाउंट्स लिहून शकणारे, फ्रंट डेस्क सांभाळणारे, लहान मुलांना शिकवणारे, कुत्र्यांना प्रशिक्षण देणारे, अगदी खाजगी कामं करणारं म्हणजे बिछाण्यात हवं ते सुख देऊ शकणारं असे सारे रोबो मागणीप्रमाणे बनवतो. आता असा एक रोबो स्वतःसाठी बनवायचा. सत्यानं आपल्याला काय काय हवं याची पहिला यादीच केली. आपल्याला घराची साफसफाई करायचा कंटाळा येतो. कामासाठी ठेवलेल्या बायकांच्या लहरीप्रमाणे वागणे फारच कंटाळवाणे, किचकट आणि दमवणारं असतं. आपल्याला चविष्ट स्वयंपाक आवडतो, पण रोजचे बाहेरचे तेलकट खाऊन वजन वाढते, सुस्ती येते, व्यायामाचा कंटाळा येतो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी घरी डिनर बनवायला सुरुवात केली. त्याचाही कंटाळा येऊ लागला. कपडे सहज ऑनलाईन मागवता येतात, पण त्याची देखभाल कोण करणार? या बाहेरच्या यांत्रिक गरजा झाल्या. असा रोबो बनवणं आपल्या डाव्या हाताचा मोळ आहे. मग एक मित्र किंबहुना मैत्रीण हवी, जी कोणत्याही विषयावर आपल्याशी गप्पा मारू शकेल, आपल्यासोबत सौरभ बोथराचे व्यायाम करू शकेल, सिनेमा OTTवर मालिका बघू शकेल, त्यावर चर्चा करू शकेल. ही जरा ॲडव्हान्स्ड व्हर्शन हवी. ती आपल्या कॉफी प्यायची तलफसुद्धा आवरू शकेल. आता कॉफी प्यायची नाही, 8वा कप आहे असं दम देत तिनं हातातून कप काढून घ्यायला हवं. मग कधी एकटे वाचते तेव्हा तिने आजीसारखे आपल्या कपड्यांना मसाल्याचा वास पासत कुशीत घेऊन थोपटत गाणं म्हणत झोपवायला हवं. आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती, अशा आयुष्यातल्या हरवलेल्या कविता गोड थरथरत्या आवाजात म्हणायला हव्या. आपण तासनतास लॅपटॉपवर बसून अवघडतो तेव्हा तिनं आपल्या हातानं खोबरेल तेल लावून केसातून बोटे हळूवार फिरवत मसाज करावा. 3रा भाग तुलनेनं सोपा होत्या. आपल्या शारीरिक गरजाही तिनं पुरवाव्यात. म्हणून शेवटी 3 हा शब्द आला. एक घरकाम करणारी, एक मैत्रीण आणि एक शेवटची. म्हणून शेवटी 3 शब्द आला. सावित्रीचे सावित्री केलं, नाहीतरी त्रिशूळ त्रिदेव तशी ही सावित्री. नशिल्या हसऱ्या चेहऱ्याची, कुरळ्या केसाची, गोल करवंदासारख्या बाहुल्या असलेल्या डोळ्याची. आपल्याला वाटेल तेव्हा तिनं बिछाण्यात आक्रमक व्हायला हवं. आपल्याला इच्छा होईल तेव्हा तिनं लाजरीच्या पानासारखं मिटून जायला हवं आणि आपण एक एक पाकळी उमलवत तिला फुलवायला हवं. चांगली 1.5-2 पानं भरेल अशी यादी तयार झाली. दिवसभर कामावर जाऊन गिराईकांना हवे तसे रोबो डिझाईन करून द्यावेत आणि रात्री घरी परतल्यावर आपल्या गरजेप्रमाणे सर्व कामे करू शकणाऱ्या रोबोला बनवायचं काम. एक दिवस तिने साऱ्या टेस्ट मनासारख्या दिल्या
ती आपल्या घरात नांदू लागेल. तसंच झालं. आपण आपल्या कामात सुद्धा उत्तम रिझल्ट्स दिले आणि सावित्रीसुद्धा घरी आली. एक एक सर्किट रेखत 0 आणि 1च्या भाषेत त्यानं आधी सगळा आराखडा बनवला, मग डिझाईन आणि मग प्रत्यक्ष बांधणी आणि एक एक पायरीवर केलेल्या सुधारणा. मनपसंत काम करताना येणारी मशा ही कोणत्याही कृत्रिम पदार्थापेक्षा अधिक किक देते. डिझाईन, फॅब्रिकेशन, टेस्टिंग, अनुभवी रोबोटिक इंजिनिअरिंगचे आपले सारे कौशल्य त्यांनी पणाला लावले. तयार झालेल्या मानवी दिसणाऱ्या त्या स्त्रीला ती तिन्ही ऑपरेशन्स सहज जमू लागली. फक्त खांद्यावरचं स्विच 1, 2 वा 3 या आकड्यावर फिरवायचं. हिरवा मंद दिवा लागतो आणि तिच्या कामाचं स्वरूप बदलतं, चेहरा बदलतो, त्याच्यावरचे हावभावसुद्धा बदलतात. ती सत्याला हवा तो पदार्थ बनवून पुढ्यात ठेवत होती, घर स्वच्छ ठेवत होती, गप्पा मारत प्रेमानं भरवत होती, नव्या सिनेमावर चर्चा करत होती, आजीसारखं थोपटून गाणे म्हणत आपल्यातले लहान मूल सांभाळत होती. कधी कधी केसातून हात फिरवत, कधी चिमटे काढत बिछाण्यातल्या गरजासुद्धा पुरवत होती. 3 in 1 आपले सावित्री हे नाव सार्थ ठरवत त्याच्यासोबत राहत होते. त्यात तो तिला सतत अपडेट करत असे. त्याचे मोजके मित्र सोडल्यास कुणालाही हे ठाऊक नव्हतं. असं सारखं मनात खेचून आणल्यावर मग अलीकडे ही शिरलेली ही अस्वस्थता आपल्याला कशाला छळते? सत्याला काटा टोचतोय हे कळत होते, पण तो नेमका कसा आणि का ते मात्र उमगत नव्हते. आंघोळ करून तो बाहेर आला. थालीपीठाचा खमंग वास त्याच्या नाकापाशी दरवळला. कपडे घालून टेबलवर येत असताना दाराची बेल वाजली. दारात उभ्या असलेल्या देविकाला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आपोआप मस्त हास्य आलं. ये देवी, आज सावीनं मस्त थालीपीठं बनवली आहे. हो, तिचा फोन आला म्हणून मी आले. असा आयता घरगुती नाश्ता कोण सोडेल बाबा? समोर प्लेट्स मांडत सावीनं त्याच्याकडे पाहत म्हटलं, तुला मी मगाशी सांगितलं नाही का, देवीला नाश्त्याला बोलवते आणि तू मला हो म्हणालास. असेल गुड वर्क. देविका, तू आलीस त्याचा खरोखर आनंद झाला आहे. चल. खाता खाता त्यांचे बोलणे सुरू झाले आणि सावी त्यांना चहा, कॉफी, गरम गरम थालीपीठं वाढू लागली. मी ना या सावीमध्ये 17 दिवसापूर्वी ब्रेनसाठी खास बनवलेल्या स्टेम स्ट्रिप्स बसवल्या. ती आता दिलेल्या सर्व आज्ञावलीचं ॲनालिसिस करू शकते आणि छोटे छोटे निर्णय घेऊन ते अंमलात आणू शकते. तिला माझ्या साऱ्या गरजा आता वेळच्या वेळी कळू लागल्या. अगदी माझे फेरोमोन्स ती टिपू शकते. डोळे मोठे करून देविका ऐकत राहिली. आता बघ ना, थालीपीठ खाताना तुझी कंपनी मला आवडेल हा निर्णय तिनेच घेतला आणि फक्त मला सांगून तुला फोन करून बोलावून सुद्धा घेतलं. हे सारे बोलताना सावीच्या चेहऱ्यावर बदल होत आहेत हे दोघांनाही कळलं नाही. सत्य आपल्या प्रयोगाच्या यशस्वीतेवर खुश होता. त्याला असे आनंदात पाहताना आपण याच्याकडे आकृष्ट होत चाललो आहोत, त्याच्या प्रेमात पडत आहोत हे देविकालाही समजत होतं. सावीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. डोळ्यातील सर्किट्समध्ये वेड्यावाकड्या दिशेने सूक्ष्म विद्युत प्रवाह फिरत होता. या तरुणाच्या सगळ्या गरजा पुरवता आपल्याला तो आवडू लागला आहे. आपण त्याच्या प्रेमात पडत चाललो आहोत. एका मर्यादेनंतर आपण त्याच्या मागण्या पुऱ्या करू शकणार नाही. आपल्याला त्याने आयुष्यात पुढे जावे, सुखी व्हावे असे वाटते. आपल्या नादात आता तोचपणा शिरतो आहे. एक दिवस रागाने तो आपले अस्तित्वच संपून टाकेल अशी भीतीही वाटू लागली आहे. किंबहुना हा आता आपल्याला बाजूला सारून त्यांनी पुढे जायला हवे. त्याच्या जीवनात परिसारखं कुणीतरी यायला हवं. अजून 50 वर्षे तरी ते कृत्रिमरित्या शक्य नाही. आपण त्याला हवी असलेली सारी सुखे देऊ शकतो, पण त्यात अगदीच यांत्रिकता येऊ लागली आहे. आपल्यामध्ये काही सूक्ष्म बदल घडत आहेत. त्यातले काही त्याने घडवले तर काही आपोआप विकसित झाले, त्याच्याही नकळत. गेल्या महिन्यात त्याने आपल्यामध्ये काही जुन्या त्याच्या आजीच्या काळातल्या कहाण्या अपलोड केल्या. त्यात सत्यवान सावित्रीची कथा त्याला सांगता सांगता आपल्या सर्किटमध्ये कशी घुसली आपल्यालाच कळलं नाही. असे सर्वतः तंत्रज्ञानावर आधारित आयुष्य काढायचा त्याचा निर्णय आपल्याला मान्य नाही. हा त्याचा सांस्कृतिक मृत्यू आहे हे मला समजतं. आपण जर त्या कथेमधली त्याची खरीखुरी सावित्री असतो तर त्याला या जिवंतपणाच्या, मानवीपणाच्या मृत्यूपासून नक्कीच वाचवलं असतं. आणखी काही काळानं त्याला जर परीसारखं कुणीतरी आयुष्यात यायला हवं असं वाटलं तर तो आपली एक छोटी प्रतिकृती बनवेल आणि मग त्याच रेषेवरून असेच यांत्रिक जीवन जगत आपलं मानवीपण कणाकणानं मारून टाकेल.
आता आपण त्याच्या त्या कहाणीतली खरीखुरी सावित्री बनायला हवं आहे. ही त्याची नाही तर आपली गरज आहे. त्याला या न मानवीपणाच्या गर्तेत घसरत जाऊन त्याच्यातील माणसाचा मृत्यू होण्यापासून आपण त्याला वाचवायला हवं. त्यानं सुखी आणि खरेखुरं मानवी जीवन स्वीकारायला हवं. देविकावर प्रेम करायला हवं. तिने त्याला एक छान परीसारखं मूल द्यायला हवं. आपली बुद्धिमत्ता पुढच्या पिढीकडे आपल्या जीन्सच्या DNA माध्यमातून त्यानं पुढं न्यायला हवी. निसर्गाला हेच हवं असतं. हे जीवनदान आपण त्याला देऊ शकतो. या मृत्यूपासून आपणच त्याला वाचवू शकतो. त्या दोघांना तसे एकत्र गप्पा मारताना खाताना बघून तिला आनंदी वाटत होता आणि आणखी काय वाटतं ते तिला नेमकं सांगता आलं नाही. सावीनं चटकन देविकाला मेसेज केला, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. सत्याला ऑफिसला जाऊ दे, तू थोडी थांब अथवा लंच ब्रेकला परत ये. हातातल्या मोबाईलची थरथर जाणवली तसं देवीने तो मेसेज पाहिला आणि फक्त सावीलाच समजेल अशी खूण केली. सत्याशी बोलता बोलता तिने लंचला येते असा उलट मेसेज केला. सोबत एक मस्त स्माइली आणि गुलाबाची लाल भडक कळी. त्याच दुपारी लंचनंतर ऑफिसात परतल्यावर देवीने फोन करून सत्यासोबत शनिवारची संध्याकाळ एकत्र घालवायचं ठरवलं. उतरत्या दुपारी भेटायचं. संध्याकाळी परीच्या पुढच्या आठवड्यात येणाऱ्या वाढदिवसासाठीची खरेदी आणि मग डिनर असा भरगच्च कार्यक्रम ठरवला. जेवताना तिने त्याला आपला घटस्फोट, त्याची कारणं आता किती वियर्ड वाटतात याबद्दल सांगितलं. आता पुढील आयुष्यात सोबत हवीशी वाटू लागली आहे हे सांगता सांगता तिने पर्समधला दुपारी सावीनं दिलेला लाल भडक सांगितलेल्या शब्दात त्याला प्रपोज केलं. आपल्याला परीसारखी एक मुलगी हवी आहे. पुन्हा तिनं म्हटलं, आपल्याला परीसारखी एक मुलगी हवी आहे आणि ती अगदी तुझ्यासारखी असायला हवी आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा पहिला नकार आणि नंतर परीसारखी मुलगी तुझ्यासारखी असायला हवी आहे यामुळे त्याच्या चेहऱ्यावर झालेले अपेक्षित बदल तिनं मोबाईलमध्ये कैद केले आणि लगेच सावीला पाठवले. त्याच्या चेहऱ्यावरचा नकाराचा संभ्रम परीच्या नावाने होकारात बदलला. 1 महिना एकत्र राहून त्याने आपलं कितपत जमतं याचा अंदाज घेतला. घराची साफसफाई आणि स्वयंपाक सावी सांभाळत होती. अवतीभोवती सावलीसारखी वावरत होती. 1.5 महिन्याने त्यांचं रजिस्टर लग्न झालं. चंदन आणि शीतलनं त्याच्या बाजूनं आणि देविकाच्या आई मावशीने मुंबईहून येऊन तिच्या बाजूनं साक्षीदार म्हणून सह्या केल्या. नंतर मित्रांना दिलेल्या पार्टीत दाराला स्वागताला हात जोडून सावित्री हसत उभी होती. देविका आणि सत्याने आमच्या दोघांची सर्वात जवळची लाडकी मैत्रीण अशी तिची सर्वांची ओळख करून दिली. एक हाडामासाची खरी आणि एक रोबो अशा 2 पत्नीसोबत एकत्र राहणे वाटते तेवढे कठीण जात नाही आहे हे सत्याला पटले. जेमतेम 3-4 महिने असे आरामात गेले. सावीत होणारे सूक्ष्म बदल सत्याच्या आधी देविकाच्या लक्षात आले. 3 दिवसासाठी देविकाला ऑफिसच्या कामासाठी हैदराबादला जायचं होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आल्या आल्या येतानाच सत्याला जुन्या दिवसाची आठवण आली. थांबून त्यानं एक शॅम्पेनची बाटली विकत घेतली आणि आल्या आल्या ओरडून जोरानं म्हटलं, सावी 2 वाईनचे पेक भर आणि सोबत खायला काहीतरी छानसे स्टार्टर्स, मग जेवणासाठी रिसोटो, डेझर्टसाठी फ्रेंच मॅक्रॉन्स, जमेल ते बनव नाही तर झोमॅटोला ऑर्डर दे. मी आंघोळ करून येतो आणि हे बघ, मी सिंगापूरहून आणलेल्या तुझ्या काळपट लाल रंगाचा लेसचा झिरझिरीत नाईट ड्रेस घाल, मस्त एन्जॉय करू. त्याने तिच्या मानेवरचे स्विच फिरवून 3ऱ्या मोडवर ठेवले. तो हिरवा दिवा पेटतो आहे की नाही हे त्याने चेकही केलं नाही. मनसोक्त आंघोळ आटपून तो टेबलापाशी आला. उंच नक्षीदार वाईनचे 2 ग्लास लाल रंगानं मस्त भरलेले होते. टेबलावरच्या वासमध्ये लाल भडक गुलाबाचा गुच्छ ताट उभा राहून आपला सुगंध पसरवत होता. पितळेच्या चकचकीत कमळांमध्ये मेणबत्त्या आपले प्रकाश पसरवत होता. अगदी प्रसन्न करणारे ते दृश्य बघून सत्यानं हलकेच शीळ घातली. किचनमधून हसऱ्या चेहऱ्याने गुणगुणत सावी हातात ट्रे घेऊन बाहेर आली. हाय सावी, तू तुझा नाईट ड्रेस अजून बदललेला नाहीस. तिचा चेहरा तसाच हसरा होता, पण त्यावरचे सत्याला हवे असलेले उत्कट भाव मात्र गायब होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. उत्साहाने उठत सत्याने दार उघडलं आणि म्हटलं, अगं झोमॅटोचं पार्सल आलं असणार, मी घेतो. एका हातात जेवणाचे पार्सल, पाठीवर लॅपटॉपची बॅग आणि दुसऱ्या हाताने चाके लावलेली ट्रॅव्हल बॅग घेऊन दारात देविका उभी होती. हाय, अगं तू उद्या येणार होतीस ना? हो, काम लवकर आटपलं. त्यात घरच्या CCTVत तू सावीला दिलेली ऑर्डर मी माझ्या मोबाईलवर पाहिली.
मग मिळाली ती फ्लाईट पकडून आले. झोमॅटोचा माणूस खालीच भेटला, इथेच येत होता. गुड, चल मस्त जेवण आहे, तू लगेच फ्रेश होऊन ये, मग मिळून फरशा पाडू. सत्याच्या मनात विचार येऊ लागले, या सावीला काय झाले कुणाच ठाऊक. आपल्या सांगण्यावरून तिने कपडेच बदलले नाहीत. उद्या ऑफिसात जाऊन तिचं तिसरं ऑपरेशन पुन्हा एकदा चेक करायला हवं. बेडरूमच्या दारातून देवी बाहेर आली. नकळत सत्याच्या तोंडून शब्द आले, वाव काय झक्कास दिसतेस. हिरव्या रंगाच्या लेसच्या अपुऱ्या पारदर्शक ड्रेसमध्ये देविका एकदम मारू दिसत होती. उद्या ऑफिसात सावित्रीला नेऊन चेक करायला हवं. माझ्या पहिल्या 2 आज्ञा व्यवस्थित पाळल्या जात आहेत, पण तिसरं फंक्शन बरेच दिवस झाले ना, वापरलंच नव्हतं, ते मात्र काम करत नाही आहे. वाईनचा ग्लास त्याच्या हातात देत तिने आपला ग्लास त्याच्याशी भिडवत त्याला म्हटलं, चिअर्स. त्याची गरज नाही, मीच तिच्यामध्ये काही बदल केले. मी सावित्रीला सावित्रू बनवलेलं आहे. काय? हो, तिनं घरकाम करावं, रुचकर जेवण बनवावं, हसत तुझ्याशी गप्पा माराव्यात, हे ठीक आहे, पण तिचं तिसरं फंक्शन मीच नादुरुस्त केलं आहे. पण का? कमॉन, तुला ठाऊक आहे ती रोबो आहे. असेल, पण तिला अधिकाधिक मानवी करायचा प्रयत्न भलती वळणं घेतोय हे माझ्या लक्षात येऊ लागले. म्हणजे काही दिवसापूर्वी तिच्यात हळूहळू बदल होत असलेले माझ्या लक्षात आले. जरी मी तुझ्याशी लग्न करावं असा तिनेच आग्रह धरला, मी तुला प्रपोज करावं हे सांगितलं, कसं करावं हे सुद्धा सांगितलं, तरी नंतर ते तिला फारसं सहन होत नाही हे पहिला माझ्या लक्षात आलं. तू पॅरिसहून आणलेला माझा काळा नाईट ड्रेस कात्रीनं कापून त्याच्या चिंध्या केल्या. मग काही खास परफ्यूम्सच्या बाटल्या फोडल्या. तुझे काही मेसेजेस माझ्या मोबाईलमधून ती परस्पर डिलीट करू लागली. तुझ्या माझ्यात भांडणे लावायचा प्रयत्नही तिनं केला, पण ती मला कोणत्याही प्रकारे इजा करू शकत नव्हती, कारण ती असिमॉवच्या पहिल्या नियमानं बांधलेली आहे. त्या नियमानुसार रोबोना माणसाला इजा करता येत नाही. डोळं विस्फारून सत्य ऐकत राहिला. पण मी रोबो नाही आहे. तिला माझा मत्सर वाटतोय आणि तो दिवसेंदिवस वाढतोय हे माझ्या लक्षात आलं. जरी ती असिमॉवच्या दुसऱ्या नियमानुसार तुझ्या आणि माझ्या आज्ञा पाळत असली आणि तिसऱ्या नियमानुसार आपली स्वतःची काळजी घेत असली, तर तिची वाढती नाराजी माझ्या लक्षात आली. आता मी हाडामासाची खरीखुरी स्त्री आहे, तिच्यासारखी रोबो नाही आहे. मलाही तिचा मत्सर वाटतोय हे माझ्या लक्षात आलं, पण तिच्याशिवाय आपला संसार आता सुखाचा होणार नाही. तिला आयुष्यातून मला डिलीट करता येणार नाही. तसं केलं तर छोट्या छोट्या कामावरून आपल्यात भांडणं होत राहतील आणि आपण एकमेकांपासून दुरावले जाऊ हेही मला कळत होतं. म्हणून मी हा मध्यम मार्ग स्वीकारला. तिचं तिसरं ऑपरेशन करणारी चिप मी तुला न सांगता काढून टाकली. त्याची आता गरज उरलेली नाही आहे. मी तुझ्या त्या गरजा भागवायला समर्थ आहे. मला त्यात कुणीही, अगदी रोबोसुद्धा भागीदार नको आहे. तू माझा एकटीचा आहेस आणि तसाच राहायला हवा आहेस. कल्पना करून बघ, माझ्या बिछाण्यातल्या गरजा भागवणारा असा रोबोट तुला चालेल का? तू त्याला घरात ठेवू देशील? ओशाळं हसत सत्या 4 क्षणानं उत्तरला, येस, यू आर राईट. अर्थात तिला पुन्हा सावित्री करायची तुला गरज आहे, पण हे 3rd ऑपरेशन थोडं वेगळं असेल. तिनं उत्तम ज्ञानी कसं बनावं याचं सॉफ्टवेअर तुला तिच्यात लोड करावं लागेल. तिला डायपर बदलता यायला हवे, मऊ मूग तांदळाची खिचडी करता यायला हवी, तेलानं मालिश करत बाळाला आंघोळ घालायला यायला हवे, चंद्र दाखवत बाळाला भरवता यायला हवे, अंगाई म्हणत बाळाला झोपवता यायला हवे, रात्रीची जागरणं करायला हवी. काय काय म्हणतेस? येस, 2 दिवसापूर्वी माझी युरिन टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग मी तिथे कॉन्फरन्सला वेळ होता तेव्हा गायनेकॉलॉजिस्टची भेट घेऊन कन्फर्म करून आले. तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणून फोन केला, तर बघितलं तू दिलेली सावीला दिलेली ऑफर. सत्यानं तिला पुढे बोलू दिलं नाही. पहिला आनंदाचा बहर ओसरल्यावर तो गंभीरपणे म्हणाला, आता हा ग्लास फक्त चिअर्सपुरता ओठांना लाव. पुढचे 9 महिने अल्कोहोल बंद. सावीच्या तिसऱ्या चिपमध्ये इथल्या एखाद्या गायनाकला विचारून गरोदर स्त्रीची काळजी कशी घ्यावी ही ऑपरेशन्सही लोड करायला हवी. रोज त्याच्या खोलीत बाजूच्या कपाटात उभी राहून बंद अवस्थेत निपचित असलेल्या सावीची जागाही देविकानं बदलली होती. तिच्या मिटलेल्या डोळ्याचा पहाराही देविकाला सहन होणार नव्हता. दुसऱ्या खोलीत कॉटवर सावीला आडवी करून तिच्या डोक्यावरून चादर पसरून देविका आपल्या बेडरूममध्ये सत्याच्या मिठीत परतली. असिमॉवचे नियम फक्त रोबोसाठी आहेत, माणसांसाठी नाही. धन्यवाद.
उद्देश एवढाच होता की अलीकडे खूप आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या आहारी जातोय काय असा विचार करावा प्रत्येकाने. आत्ताच जरी आपण 5 मिनटं बाहेर गेलो तर प्रत्येकजण पर्समधनं मोबाईल काढेल आणि हो व्हेरी नाईस पुन्हा मला की ह्याचं प्रमाण जरा वाढायला लागलं आहे असं माझ्या मागच्या पिढीतल्या बाईला फार वाटायला. तर हेच फक्त थोडंसं एक्स्ट्रापोलेट करून मी कथा बाकी माझ्या दृष्टीने असं बेटासारखं होत जाणं माणसाचं, शहाण्या सुरत्या बुद्धिमान माणसाचं असं बेटासारखं होत जाणं हा त्याचा सांस्कृतिक मृत्यू आहे. अशा ही कल्पना डोक्यात घेऊन ही कथा मला आवडली. धन्यवाद.